नमस्कार. जय गजानन. गजानन भक्त पुष्पमाला वेद अंतर्मनाचा भाग 11 मध्ये मी सर्व गजानन भक्तांचे स्वागत करतो. आज आपल्यासोबत विवेकदादा आहेत आणि विवेकदादा हे प्रकाशन व्यवसायामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. विवेकदादा वैद्य यांनी अतिशय समर्पक आणि ज्याला म्हणता येईल अतिशय कालानुरूप असं लिखाण केलेलं आहे. तर दादा, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर्व गजानन भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊया आणि आपण स्त्रोतांनी आपण ह्याच्यामध्ये एक स्तोत्र म्हणूया आणि आपल्या कार्यक्रमाला पुढे नेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वदा. जय गजानन. दादा, या कार्यक्रमामध्ये वेद अंतर्मनाचा भाग 11 मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. एक थोडक्यामध्ये आपल्या कार्याचा मी आपल्या गजानन भक्तांना परिचय करून देतोय. विवेकदादा या गजानन महाराज आणि तत्सम संत साहित्याच्या निर्मितीमध्ये पुनर्वसू प्रकाशनातर्फे अनेक वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांनी अतिशय मोलाचं असं कार्य केलेलं आहे. आणि त्यांचं कार्य जे आहे ते सातत्याने नुसतं ग्रंथलेखन नाही, तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्तंभलेखन देखील केलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी संशोधनात्मक कार्य पण केलेलं आहे आणि धार्मिक आणि आध्यात्मिक संतांचं जे काही योगदान आहे ते सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याकरता त्यांनी अतिशय सातत्याने लिखाण केलेलं आहे. तर त्यांच्या लेखनामध्ये अतिशय महत्वाचे जे काही ग्रंथ आहेत त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देतो. आम्ही गेले असे मानू नका हे श्री गजानन महाराजांवर एक अतिशय सुंदर असं संशोधनात्मक कादंबरी स्वरूपात त्यांनी लेखन केलेलं आहे आणि अनेक वाचकांनी ते वाचलेलं आहे आणि त्याबद्दल अतिशय सुंदर असं टिपण पण जागोजागी आपल्याला मिळालेलं आहे. नंतर श्री गजानन चित्रकथा, तर चित्ररूपामध्ये गजानन महाराजांचं जे एकंदरीत चरित्र आहे जे शेगावच्या संस्थानाद्वारे दादांनी प्रसिद्ध केलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. त्यानंतर शंकर महाराज धनकवडीचे यांच्यावर पण दादांनी गद्यचरित्र लिहिलेलं आहे. शिर्डीचे साईबाबा, त्याप्रमाणे रामदास स्वामींचं गद्यचरित्र, ही पण काही महाराष्ट्रातील जी संत परंपरा आहे ती दादांनी रेखांकित केलेली आहे. त्यानंतर माऊली हे श्री गजानन महाराजांचा चित्रमय चरित्र हा एक अतिशय सुंदर असा उपक्रम दादांनी जो ग्रंथ स्वरूपात सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. विशेष करून बालवाचक किंवा जे साधारणपणे त्यांना चित्राद्वारे एखादी गोष्ट बघायची असते त्यांच्यासाठी अतिशय सुंदर असा हा ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला आहे. विविध ग्रंथांचा दादांनी अनुवाद पण केलेला आहे. यामध्ये श्री गुरुचरित्र आहे, श्री साई चरित्र आहे, शिवलीलामृत पण आहे, श्री मार्तंड विजय आणि श्रीपाद भूषण, तर असे अनेक ग्रंथ दादांनी अनुवादित पण केलेले आहेत. आणि मला असं वाटतं अनुवाद करणं हे अतिशय ज्याला म्हणता येईल की एक मोठं संशोधन असतं आणि विविध ग्रंथांवर भाष्य करून किंवा त्याचा अनुवाद करणे हे मला असं वाटतं एक अतिशय सुंदर कार्य आहे. त्यानंतर ग्रंथ संपादनामध्ये श्री गजानन विजयची अमृत महोत्सवी वर्षाची जी विशेष आवृत्ती शेगाव संस्थानाने प्रसिद्ध केली होती ती दादांनी स्वतः त्याच्यामध्ये संपादनाचं काम केलेलं आहे. त्यानंतर श्री गजानन महाराजांचा चरित्रकोश हे पण एक अवर्णनीय आणि खूप असं चांगलं कार्य दादांनी केलेलं आहे. त्यानंतर श्री ग्रंथलीलामृत अक्कलकोट स्वामींची 55 आणि 21 ओवीबद्ध, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 55 अध्याय आणि 21 अध्याय अशा 2 वेगवेगळ्या आवृत्त्या ओवीबद्ध चरित्रामध्ये त्यांनी संपादित केलेले आहेत. माणिक प्रभू महाराजांचं चरित्र पण दादांनी प्रकाशित केलेलं आहे आणि विविध मराठी जे वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांमधून वाचकांकरता खूप मोठ्या प्रमाणावर दादांनी स्तंभलेखन पण केलेलं आहे. आणि अनेक उल्लेखनीय कार्यामध्ये एक त्यांचं जे सर्वात महत्वाचं उल्लेखनीय कार्य ते आहे की चरित्रात्मक ग्रंथ ची निर्मिती जी आहे आणि विशेषतः धार्मिक आणि आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्रात्मक ग्रंथ, तर यांचं एक संपूर्ण जे कार्य आहे ते दादांनी केलेलं आहे. तर दादा, या वेद अंतर्मनाच्या भाग 11 मध्ये मी आपलं सर्व गजानन भक्तांच्या वतीने आपलं स्वागत करतो. आणि एक मला खूप आनंद होतोय की आज एक तर गणेश चतुर्थी आहे, उद्याला ऋषी पंचमी आहे आणि आपल्यासारखं गजानन महाराजांच्या कार्याला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व यांची एक मुलाखत मला घेण्याचं सौभाग्य मिळत आहे. तर मी पराग पराडकर आणि सर्व गजानन भक्त यांच्या वतीने आपलं स्वागत करतो. दादा, मला हे निश्चितपणे आपल्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता आहे की साधारणपणे आपलं बालपण, आपलं शैक्षणिक कार्य, त्याच्यानंतर आपलं व्यावसायिक कार्य, आपलं लेखन आणि प्रकाशन आणि अशा विविध क्षेत्रामध्ये आपण जे कार्य केलंय तर त्याची मला आपण सगळ्या आपल्या भक्तांना जर एक माहिती देऊ शकला तर आपलं व्यक्तिमत्व समजण्यामध्ये आम्हाला सगळ्यांना एक त्याच्यामध्ये मदत मिळेल. सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण ह्या उपक्रमामध्ये मला सामील करून घेतलंय आणि त्यासाठी आजचा जो दिवस निवडलाय तो सुद्धा अतिशय अप्रतिम, आणखी ज्याला आपण शुभयोग म्हणतो तसा तो शुभयोग आहे. कारण आज गणेश चतुर्थी आहे आणि त्याचबरोबर श्रीपाद श्री वल्लभांची पण आज जयंती आहे. तो दत्त संप्रदाय, गणपत्य संप्रदायाचं दोन्ही एकाच ठिकाणी यावं असं एक अप्रतिम शुभयोगात आपण त्याला म्हणू शकतो. उद्या आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे. आणखी एकूणच
आनंदी वातावरणामध्ये आपण सर्वजण भेटतो हो. आहोत आणि त्याबद्दल मला म्हणजे मी तुमचे आभार मानतो की त्यानिमित्ताने गजानन भक्तांच्या समोर येण्याची संधी मला इतक्या चांगल्या शुभयोगावरती मला मिळते. हो. तुम्ही मला परिचयाचं ते म्हणालात तर मी तुमच्या सर्वांसारखा सर्वसामान्य भक्त आहे महाराजांचा. हो. फक्त काही थोडंसं असं असतं ना की एक उत्सुकता असे महाराजांना जाणून घेण्याची म्हणा किंवा संत संप्रदायाला नंतर अर्थात तो पुढे ओढा आपला नंतर जो आहे तो वाढत जातो किंवा आपलं कार्य वाढत जातं. पण मूळ या विषयाकडे ते वळणं होतं तर ते मला वाटतं की माझ्या वडिलांमुळे मला ते खरं म्हणजे मला ते भाग्य मिळालं. बरं. मी खरा रत्नागिरीचा म्हणजे आम्ही कोकणातली. अच्छा. तर त्यामुळे संत सत्पुरुष वगैरे यांच्याशी तसं फार आमचा संबंध नाही कारण कोकणातली बहुतेक सगळी जी मंडळी म्हणजे जी असतात ना तर ती की देवाधर्माच्या नावाने जरा जास्त त्यांच्याकडे कल असतो. हो. म्हणजे देवदेवतांकडे कल असतो अधिकारी सत्पुरुषांकडे तसा फार कमी असतो. कोकणामध्ये तसे सत्पुरुष पण फार कमी आहेत. म्हणजे तुलनेने इतर म्हणजे कोकणेतर जो भाग आहे त्या अनुषंगाने आपण बघितलं. त्यामुळे आमच्याकडे गजाननाची भक्ती असणं वगैरे असं काही फार हे नव्हतं. आमच्याकडे दत्त संप्रदाय मात्र होता म्हणजे माझ्या अगदी पणजोबांपासून आजोबांपासून सगळ्यांकडे आमच्याकडे दत्त संप्रदाय मात्र होता. गंमत अशी झाली की 1977 साल होतं मला मी त्यावेळेला 7 वर्षात होतो कारण माझा जन्म 71चा आहे आणि म्हणजे मी जन्माने कर्माने मुंबईकर आहे. माझा काही कुठल्या गावाशी किंवा असा काही संबंध नाही. पण माझे वडील कोकणामध्ये होते ते नंतर मुंबईला आले आणि गिरगावला आमचे आजोबा जे राहायचे आणि आमचं सामायिक घर तिथे होतं. तर सहज एकदा आजोबांना भेटायला म्हणून माझे वडील गेले होते. तर त्यावेळेला गजानन विजय ग्रंथ तिथे त्या टिपावरती ठेवलेला होता म्हणजे आणखी म्हणजे ओघाओघाने बोलण्यामध्ये तो विषय आला. तर तेव्हा माझे आजोबा त्यांना म्हणाले की अरे ते शेगावचे कोणी सत्पुरुष आहेत म्हणून. पण ते त्यांना काही माहिती नव्हतं कोणीतरी आणून ठेवलेला होता. तर ते वडिलांची उत्सुकता ते बघून ते म्हणाले की तुला वाचायचं असतं म्हणजे तू नेऊ शकतो तो ग्रंथ. आणि माझ्या वडिलांना काय त्यावेळेला जाणवलं असेल मला कल्पना नाही पण ते पोथी घेऊन आले आणि त्यांनी वाचायला सुरुवात केली ती. आणि मला वाटतं आता मी तर त्यावेळेला 7 वर्षात होतो त्यामुळे मला तेवढंसं डिटेल काही माहिती नाही. पण आमच्याकडे नंतर वडिलांनी शोध घ्यायला सुरुवात केली की बाबा हे शेगाव कुठे आहे किंवा हे महाराज कुठे आहेत कारण विदर्भात संबंधच नाही आलेला. तर त्यामुळे विदर्भामध्ये नेमकं आणि त्यावेळेला शेगाव म्हणजे खूप प्रसिद्ध किंवा म्हणजे मुंबईकरांसाठी म्हणजे विदर्भ हा त्याची मुळात इतका परका होता. तर त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी शेगाव किंवा आणि मुंबईला खरोखर गजानन महाराजांबद्दल फार तुरळक लोकांना त्यावेळेला माहिती होतं आणि 77ची गोष्ट आहे 1977ची. तर कुठून तरी त्यांना ती महाराजांची तस्वीर मिळाली मला ती अजूनही आठवते. शर्मा नावाच्या त्या फोटोग्राफरने केलेली ती चिलीम मागे ते रामाचा फोटो आणि ते श्रीराम जयराम जय जयराम ते आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की बहुतेक रामाचा संप्रदाय किंवा असं काहीतरी असावं. पण केवळ म्हणजे एक अज्ञानातून आपण ती जी भक्ती करतो ना तशी आमच्याकडे सुरू झाली. आणि त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी वाटलं की आपण शेगावला जायला पाहिजे म्हणजे ते शेगावला जाऊन आले आणि समोर त्यांना ते काय वातावरण तिकडचं आवडलं कारण तेव्हा पण फार म्हणजे वेगळं वातावरण होतं. आता शेगाव म्हटल्यानंतर जसं आपण बघतो किंवा जो काय आपण अनुभव घेतो त्याच्या म्हणजे पूर्णपणे विपरीत होतं. ते फार जाणं येणं लोकांचं नसायचं किंवा ती सुरुवातीचा काळ तो होता. पण काहीतरी आमच्या म्हणजे वडिलांना काहीतरी त्याच्यामध्ये अट्रॅक्शन जाणवलं असेल. तर दुसऱ्या वर्षी मात्र त्यांनी नेताना म्हणजे माझी आई आणि मी असं आम्ही 3 जण गेलो होतो. आता मी त्या गोष्टीकडे जेव्हा बघतो ना तेव्हा ते योगायोगाचं मला आता आश्चर्य वाटतं. ते होतं 1978 आणि महाराज प्रगट झाले 1878 म्हणजे महाराजांच्या प्रगटीकरणाच्या 100व्या वर्षी पहिला त्यात काही नव्हतं की असं काहीतरी आपण काय झालं आपल्या बाबतीमध्ये वगैरे पण हा निव्वळ योगायोग होता. आणि मला तेवढेच मात्र आठवतं की तिथे गेल्यानंतर कारण सतत की बाबा आम्हाला नेहमी म्हणजे भावंडांना त्या सगळ्या कथा सांगायचे की असे ते उष्ट्या पत्रावरती महाराज बसले होते वगैरे असं ते सगळं काय काय सांगत राहायचे ना ते डोक्यात कुठेतरी होतं. त्यामुळे शेगावला दर्शन झालं आणि शेगावला त्याकडे तुम्हाला समय आपल्या सगळ्यांना माहिती असेल की ज्यांनी 78 सालचं शेगाव बघितलं तर तेव्हा दुसरी काही साधनं नव्हती. एक आपलं दर्शन झालं की जवळच्या धर्मशाळेमध्ये ते शर्मा लॉजिंग वगैरे तिथे जाऊन थांबायचं. काही एंटरटेनमेंट नाही काही नाही फक्त रात्रीची गाडी कधी येते त्याची वाट बघत बसायची. तर त्यावेळेला एकदा दर्शन पण एकदम विनासायास दर्शन व्हायचं खूप गर्दी नसायची. तर त्यामुळे मग दर्शन झालं तर एक मोठी ती भाकरी मिळायची आणि तो छान सगळा तेव्हाचा सगळा हे होता सगळ्यांना माहिती नाही म्हणजे आपल्या सांप्रदायिक मंडळींना. पण त्याच्यानंतर करायचं काय नुसतं शर्माच्या लॉजिंग मध्ये बसून आपण काय करायचं तर मी बाबांना सांगत होतो मला ते वडाचं झाड दाखवा जिथे महाराज बसले होते आणि ते शोधत शोधत आम्ही गेलो आणि मुंबईमध्ये वडाचं झाड वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्या फार नसल्यामुळे आम्ही तिथे गेल्याच्यानंतर त्या छोट्या छोट्या खारी वगैरे त्या इतक्या फिरत होत्या की मला ते काहीतरी वेगळंच वाटलं एकदम. हे काहीतरी म्हणजे बोलतात प्रकार इतकं मोठं झाड त्याच्यावरती त्या खारी बिंदिकपणे अगदी फिरतात वगैरे. मला वाटतं कुठेतरी ती सुरुवात महाराजांविषयीच्या आकर्षणाची असावी. पण नंतर काय झालं की हळूहळू जशी अक्षर ओळख होत गेली ना तर एक इंजेक्शन जसं आपण म्हणतो ना तर तसं ते इंजेक्ट मध्ये वडील आम्हाला सारखं करायचं महाराजांच्या बद्दल की नंतर हळूहळू त्यांनी ना त्यांना ते इतकं होतं ना की म्हणजे माझे ते सख्खे आजोबा फार म्हणजे ते अगदी लवकर गेले त्यांना फार सहवास म्हणजे माझ्या वडिलांना वगैरे तेव्हा मिळालं नसेल आणि गिरगाव ते म्हणजे आमचे चुलत आजोबा होते. तर त्यामुळे ते काय म्हणायचे की गजानन महाराज हेच आपले आजोबा आहेत असं म्हणून ना त्यांनी पुण्यतिथीचा उत्सव आमच्याकडे त्यांनी सुरू केला. तर ते का करायचे वगैरे हे आम्हाला काही माहिती नव्हतं तसं तेवढं काही वय नव्हतं. पण त्यावेळेला खूप लोक दर्शनाला यायची काही लोक म्हणायचे की आम्हाला त्याची प्रचिती येते वगैरे महाराज वगैरे. ते 10व्या 11व्या वर्षी वगैरे ना महाराज अक्षरशः हे म्हणतात ना ते इतकं म्हणजे अजीर्ण होण्या इतकं महाराज मला समजायला लागले. आणि त्यावेळेला काय झालं की अक्षर ओळख झाल्यामुळे ना
हो. मी थेट पोथी वाचायला सुरुवात केली त्यावेळेला. म्हणजे अच्छा. काय काय गोष्टी काढायच्या ना डोक्यावरून जायच्या, कारण डाल्टनची भाषा इतकी श्रीमंत भाषा आहे हो ना, हो हो. की 10व्या-11व्या मुलाला फार फार तर त्यातला कंटेंट कळू शकतो. आशय बरोबर. म्हणजे फार दूरची गोष्ट झाली. पण बरोबर. आता म्हणजे बाबांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असल्यामुळे ना ते सोपं जायचं. पण हम्म. ती एक भाषा उगवती होती, ती इतकी प्रासादिक होती की असं वाटायचं की वाचतच राहायचं. त्यामुळे अच्छा. दिवसाला एक अध्याय या पद्धतीने मी तेव्हापासून जी वाचायला सुरुवात केली ती अजूनपर्यंत. मध्ये फक्त काही सोहेर सुतक आला तर तेवढा जो काही खंड पडतो तर तो, अच्छा. पण आता तोही मी करत नाही. मी बरं. वाचतो, कारण आता अच्छा. कसं की आपल्याला मोबाईलवरती तो सगळा ग्रंथ असतो, त्यामुळे मूळ ग्रंथाला जरी हात नाही लावला कारण आता ती सवय झाली. म्हणजे जसं आपण श्वास घेतो ना, तसं गजानन विजय ग्रंथाचा एक प्रकारचा श्वास आहे. बरोबर. सगळे ओव्या माहिती आहे, तोंड पाठ आहे, पाठ सगळे आहे. प्रसंग माहिती आहेत. लेखी नाव म्हणलं की अमुकच आहे, 14वा म्हणलं की बंडू त्याचा भेटणार आहे, सगळ्या माहिती, पण तरी त्यांना रोज त्यांना भेटायला आवडतं पण अच्छा. तो एक जगण्याचा भाग झालेला आहे. तर ते कुठेतरी होतं somehow. आणि ते करता करताना ना ते सारखं असं वाटायचं की काय शेगावची मंडळी भाग्यवान असतील हो. म्हणजे हा, तिकडे हा. गजानन महाराज काय ते बंकटलालकडे राहिले, तर बंकटलालचं घर कसं असेल कसं, पण त्यावेळेला कसं की शिक्षण होतं, कॉलेज होतं वगैरे, म्हणजे जसं जसं वय पुढे गेलं ना तर तसं तसं थोडंसं असं म्हणजे उत्साह होता, पण त्यावेळेला साधनं नव्हती. म्हणजे एक तर ती दळणवळणाची साधनं आपण जसं ती काय फार नव्हती. बरोबर. मुंबईहून 1-2च गाड्या त्या हावडा वगैरे अशा काहीतरी असायच्या, बरं तेव्हा हो. सुद्धा तिकीट काढणं जाणं हा. म्हणजे इतकं प्रवासाचं वगैरे असं काही नव्हतं. पण जेव्हा समजायला लागलं आणि जेव्हा म्हणजे थोड्याफार नोकरी धंदा वगैरे करायला लागलो किंवा असं खिशात थोडेफार पैसे आणखीन थोडा एक प्रकारचा आपण त्याला कॉन्फिडन्स म्हणतो की आत्मविश्वास, मुंबईहून सोडून विदर्भ शेगावला वगैरे जाण्याचा एकट्याने प्रवास करण्याचा जेव्हा आला ना, तर सर्वात पहिलं तुम्ही काय केलं असेल तर पहिलं शेगावला जाऊन ती सगळी घरं शोधली. तेव्हा ते कुठे बंकटलालचं घर आहे किंवा कुठे काय, आणि बरोबर. सुदैवाने त्यावेळेला ते सगळं तसंच इंटॅक्ट होतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बघता आल्या. म्हणजे बंकटलालांचं जुनं घर म्हणा किंवा बंकटलालांचा माळा म्हणा, हो. आणि तेव्हा आता परमिशन वगैरे घ्यायला लागलं, पण त्यावेळेला असं काही नव्हतं. शेगाव खूप छान गाव, अजूनही तसंच आहे ते खूपचं, पण आता खूप डेव्हलपमेंट झाली, त्यामुळे आपल्याला जरा थोडंसं फरक वाटतं एवढं. पण ते मोठ्यांचं मंदिर म्हणा, शीतला माता मंदिर किंवा जिथं तो मारुती मंदिरात प्रसंग घडला, मग हळूहळू कसं आहे ना की आता शेगाव मला अपुरं व्हायला लागलं की शेगावात मी पहिल्यांदा प्रसंग काढायचो, मग तिथे जायचो, मग नंतर कळलं की फक्त शेगाव नाही, महाराज सगळीकडे गेले, दाकोटला गेलेले आहेत, त्यांना अकोल्याला गेलेले आहेत, नागपूर अगदी म्हणजे कुटींच्या वाड्यापर्यंत महाराज आलेले आहेत, नाशिकला आले, कुठेतरी असं वाटायला लागेल तर हळूहळू सगळीकडे जायला पाहिजे. आणि महाराजांच्या कृपेने नोकरी धंदा वगैरे होता, मी युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरीला लागलो. आणि मग आता काय काय योगायोग असे असतात ना की आणि एक गोष्ट मला फक्त मध्ये ऍड करावीशी वाटते की आम्ही जेव्हा शेगावला जात होतो तेव्हा तितकंसं महाराजांचं हे नव्हतं. महाराजांचे फोटो सुद्धा मुंबईमध्ये फार मिळायचे नाहीत तेव्हा, फार क्वचित कोणाकडे वगैरे असायचे. पण 1985-86च्या सुमाराला ना की महाराजांची पालखी मुंबईमध्ये आली. त्यावेळेला पुरुषोत्तम पाटील होते, आणि मग नंतर त्या पालखी आमच्याकडे पार्ल्याला यायची. मग नंतर त्याचा प्रचार इतका वाढत गेला ना की हळूहळू मुंबईकरांना गजानन महाराजांची पालखीचे फार परवणीत वगैरे वाटायला लागले, आणि फार झपाट्याने प्रसिद्धी झाली. नंतर म्हणजे मुंबईकर लोक मग फार शेगावला जायला लागले, मग म्हणजे पुणेकर पण जात होते, सगळीकडे ती पालखी जेव्हा जायला लागली ना तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराजांची जी कीर्ती होती ती सर्व दूर अगदी पसरली. आणि तो कुठे त्यावेळेला मी हल्ली 16 वर्षाचा होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी फार असं वाटायचं, महाराजांचा हत्ती किंवा महाराजांचा ते सेवेकरी, असं वाटायचं की आपल्या कोणतरी बाहेरून कोणतरी येतं ना तसं. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला महाराज भेटतात, मग ते बिल्लेदारी, ते सगळे सेवक वगैरे, फार असं अप्रूप वाटायचं त्या गोष्टीचं. किंवा एकदा पालखी येऊन गेली की कधी आपण शेगावला जातो वगैरे, कोड जी असते ना तर ती निर्माण झाली. आणि मला वाटतं की त्या सत्पुरुषाविषयी म्हणजे असं गोंदवलेकर महाराजांनी म्हटलेलं आहे की त्याने एका भक्ताने विचारलं की आपला गुरु आपण कसा ओळखायचा, कारण आपल्याला सगळे काही आपल्याला आता कोणी अनुग्रह देतील वगैरे असं नाही, तर अनुग्रह वगैरे हा गुरुचा भाग आहे. पण आपल्याला गुरु आपला किंवा मोक्ष गुरु म्हणा किंवा आपला जो प्रिय गुरु आपण कसा ओळखायचा, तर ज्या स्थानावरती आपल्याला वारंवार जावंसं वाटतं, जिथे आपण गेलो की आपल्याला असं वाटतं हे आपण ह्या स्थानाचेच आहोत, किंवा आठवण आली तरी डोळ्यातून पाणी येतं किंवा असं काहीतरी होतं की रे नाही आपल्याला महाराजांना भेटायचंय वगैरे, असं म्हणजे जिथे ना आपण इमोशनल होऊन जातो ना, तर ते समजायचं हे बहुतेक आपलं स्थान असावं. म्हणजे दादा तुम्हाला असं सांगायचं आहे का की हे जे तुम्ही आता जसं सर्वात प्रथम तुमच्या हातामध्ये गजानन विजय आला, ग्रंथ आला, आणि मग त्याचं वाचन केल्यानंतर हळूहळू भक्तीकडे तुमची जी भक्ती आहे ती दृढ होत गेली, आणि तुम्ही जितक्या वेळा तिथे जाऊन आला तसं तसं तुम्हाला तिथला आपलेपणा जो आहे तो आणखीन प्रकर्षाने जाणवायला लागला. मला दादा हे सांगा की तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये पण होता, मग त्याच्यानंतर हे धार्मिक आणि आध्यात्मिक लिखाण करण्याची प्रेरणा तुम्हाला केव्हापासून जाणवायला लागली की हे असं सातत्याने, म्हणजे कारण तुम्ही जे सांगितलं होता की तुम्ही अनेक वेळा तिथे गेला आणि तुम्हाला असं वाटायला लागलं की अरे नाही, खरे माझे सद्गुरू जे आहेत किंवा माझे जे गुरु आहेत हेच आहेत, तर हे लिखाणाची जी प्रेरणा ही आपल्याला केव्हापासून हे झाली, म्हणजे कारण हे जे तुम्ही कार्य केलेलं आहे अतिशय मोठं कार्य आहे, तर हे कसं तुम्हाला आतून कसं एक त्याच्याबद्दल कशी अनुभूती आली किंवा हे कसं सुरुवात झाली याची? नाही, मी म्हणजे शाळकरी वयापासून आम्ही उत्तम वाचक होतो.
म्हणजे फक्त धार्मिकच नाही तर सर्व प्रकारचं वाचन, म्हणजे अगदी वर्तमानपत्र जरी घेतली तरी शेवटपर्यंत वाचून काढायचं. तर अच्छा. वाचनाची प्रचंड आवड होती. त्यावेळेला मी धार्मिककडे मी फारसा वळलेलो नव्हतो. म्हणजे हा. अगदी खरं सांगायचं तर माझी अवस्था थोडीशी नरहरीच होणाऱ्यासारखी होती की गजानन महाराज हा एकमेव सत्पुरुष. बाकीच्या ह्यांना काय माझे साईबाबा वगैरे काय असेल तर मी काय फार, मी त्यावेळेला अत्यंत बालिश पद्धतीने वादही लोकांची घालायचो की बघा आमचे गजानन महाराज किती ग्रेट आहेत, वासुदेवानंद त्यांना भेटायला येतात हो. किंवा साईबाबा त्यांच्या आठवणीने म्हणजे अगदी गडाबडा लोटतात किंवा माधवनाथांचे शिष्य सुद्धा आम्हाला महाराजांना भेटायला येतात. म्हणजे उगाच हुशार काय मारायचो याचं कारण फक्त नंतर तो एक तर तो वयाचा तो भाग असतो. पण जर काही ग्रेटनेस ह्या जगात काय असेल ना तर ते फक्त गजानन महाराज. बाकी कुठल्याही सत्पुरुषाचं मी कधी वाचलेलं नाही. धार्मिक वगैरे कोणी मला सांगितलं ना तर मी ते बाजूला ठेवायचो. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो शेगावला जायचो पण नागझरीला जायचो नाही मी फार, कारण ते मला गोमाजी मध्ये उल्लेख नाही आहे ना पोथीमध्ये, मग मी नाही जाणार असं. तुम्ही तो वेडसरपणाच असतो त्या वयाचा, तो माझ्याकडे म्हणजे ओतप्रोत भरलेला होता माझ्यामध्ये. पण नंतर काय झालं माहितीये का, आणि त्यावेळेला कसं थोडी परिस्थिती यथातथा होती पण मला नोकरी लागली, बऱ्यापैकी स्थिरता आली आणि हळूहळू काय झालं की एक कुठल्या तरी ना गोष्टीमध्ये असं आपल्याला म्हणतात ना की एक तो टर्निंग पॉईंट आपल्या आयुष्याचा असतो. तर तो टर्निंग पॉईंट असा होता ना की मी गजानन महाराजांबद्दल मला अधिक आता मला जास्त कुठे वाचायला मिळेल. कारण एक तर गजानन विजय ग्रंथ सोडला तर दुसरं काही तसं फार नव्हतं. म्हणजे होते अगदी नाही अशातला भाग नाही, पण त्या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी त्या 21 अध्यायातले 76 प्रसंग हेच मागे पुढे करून वगैरे असं सगळ्यांचा पेसा दासगणूचाच होता. आणि खुद्द दासगणूंनी त्यावेळेला म्हटलं होतं की मी स्वतः काही महाराजांना अनुभवलेलं नाही, मी फक्त एकदा दर्शन त्यांचं लांबून घेतलेलं आहे. मला ते कागदपत्र रतनसानी दिले, त्याची खातरजमा मी केली आणि मग नंतर मी ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्यामुळे काय झालं मला की मला कायम तो एक प्रश्न मात्र पडायचा की 32 वर्षांचा अवतार कार्य 1878 ते 1910 म्हणजे महाराजांसारखा एक अद्वितीय सत्पुरुष दिवसाला 100हून अधिक चमत्कार लीला चमत्कार करत असेल, पण गजानन विजयमध्ये एवढेच कसे आले? म्हणजे त्याच्या पलीकडे काहीतरी असेल ना, म्हणजे आता ते कोणी सांगितलं नाही की काहीतरी समूह झालेलं असेल. तर ते कुठेतरी आपण शोध घ्यायचा हे माझ्या तेव्हा डोक्यात होतं. आणि वाचन अफाट असल्यामुळे ना मुंबईमध्ये एकही लायब्ररी माझी असं नव्हतं की म्हणजे जिथे मी गेलो नाही, म्हणजे त्याला आपण संदर्भ ग्रंथालय म्हणतो ती, तर तिथे मी जाऊन मी बघायचं की महाराजांवरती कोणी काही लिहिलंय का. त्यावेळेला काही पिसारा नावाचं एक मासिक होतं वगैरे अशा, म्हणजे त्यांनी काही विशेषांक वगैरे केले होते 1878 जेव्हा महाराजांना 100 वर्ष झाली त्यांच्या प्रगटीकरणाला. तर त्यावेळेला पण खूप असं काही हाती लागलं नाही, पण एवढं मात्र कळायचं की तिकडे मुळगावला बायजाबाईंचं आहे वगैरे, किंवा मग ते लागलं किंवा त्यांचे सगळे पक्ष शोधून काढा, मग तिथे आपल्याला जाता येईल का, किंवा ते म्हणजे जिथे ते द्वारकेश्वरला भास्कर महाराजांना समाधी दिली मग तिथली आता काय पोझिशन आहे. मग जसं जसं एक थोडी सांस्कृतिक स्थिती जरा सुधारायला लागली तेव्हा मी तिथे जायला लागलो. सुदैवाने ते मगाशी तो विषय थोडा करायला की युनायटेड वेस्टर्न मी गेल्यानंतर कधी कधी कृपा अशी असते ना की मी नेमकं गिरगावला होतो नोकरीला, आणि गिरगाव तसं आध्यात्मिक याच्यामध्ये म्हणजे स्वामींचे मठ, अक्कलकोटच्या महाराजांचे मठ किंवा सगळं गिरगावमध्ये म्हणजे मराठी लोकांचा एरिया असं त्याला म्हणतात आज एक. जे मराठी बाहुल आपला बहुल असलेला तो एक भाग होता. आणि मी जसं म्हटलं तसं की महाराजांची पालखी येत असल्यामुळे महाराजांचे फॉलोअर खूप होते. आणि इन द मेन टाइम मध्ये एक माहीमला गजाननाचं मंदिर झालं होतं, जिथे मी नंतर पुढे त्या गजानन आशिष वगैरे मी त्यानंतर करायला लागलो. आणि पुढची गोष्ट पार्ल्यामध्ये मंदिर झालं होतं, अनेक ठिकाणी महाराजांची पालखी यायची. त्यामुळे महाराज म्हटलं ना की लोक खूप भरभरून बोलायला वगैरे सुरुवात झाली होती तिथपर्यंत. मग आणि त्यामुळे काय झालं, बँकेत मी नोकरी करायला लागलो, पण ते महाराजांचे भक्त भरपूर होते. तर ते शनिवार रविवार असं पुढे मिळालं ना, आणि मी म्हटलं मला शेगावला जायचंय. तर तेव्हा सुद्धा शेगावला पटकन जाणं असं, तेव्हा अमरावती दादर अशा काही खूप गाड्या नव्हत्या. मग ते म्हणायचं अरे मग तू जातोस आमच्या एकात, म्हणजे आम्हाला तिकडे अभिषेक करायचा, अन्नदान करायचं, तू पावते नेशील का. मग हळूहळू म्हणजे ती एक प्रकारची कुरिअर सेवा झाली. आणि माझ्या दृष्टीने ते अतिशय चांगलं होतं, किंवा त्यांच्याकडून काय आलं तर मला सुट्ट्या विनासाच मिळायच्या. तेव्हा चला म्हणजे आपल्या साहेबांचं आपलं काहीतरी काम आहे तर आपण तिथे जाऊ असं. म्हणजे असं करता करता ना शेगावच्या म्हणजे खेपा फार वाढल्या म्हणजे ह्या मधल्या काळामध्ये. आणि ज्या काही गोष्टी मग मला मिळत गेल्या ना, तर मी कुठेतरी, आणि माझी ती सवय आहे जिथे कुठे मी जातो त्याचं मी नोटिंग व्यवस्थित करतो, किंवा कोण व्यक्ती काय म्हणालं किंवा काय कुठल्या ग्रंथाचा संदर्भ दिला. मग तो जंग पछाडून तो ग्रंथ जिपर्यंत मिळत नाही तिपर्यंत मला शांतता नसते. तर हे सगळं मी केलं. आणि नंतर मी म्हटलं की आता हे कुठेतरी नुसतं लिहून काय उपयोग आहे ना, तर पुस्तक रूपाने किंवा काय करता येईल का. बरं हे सगळं करताना ना की हळू, आणि गिरगाव मी मुद्दामून त्याचा उल्लेख का करतो, कारण प्रकाशन व्यवसाय तो आहे म्हणजे मुंबईतला म्हणा, किंवा आता जसं पुण्यामध्ये अप्पा बळवंत चौक असेल तर मुंबईमध्ये गिरगाव ही बहुतेक प्रकाशन संस्थांची म्हणजे मुख्य कार्यालय ही गिरगावमध्ये, पेपर व्यवसाय म्हणा किंवा सगळं गिरगावमध्ये केंद्रित असल्यामुळे ना की आपसुकच तिथे सगळे साहित्यिक म्हणा किंवा ही सगळी मंडळांचा तिकडे राबता होता. आणि आमची बँक खूप जुनी असल्यामुळे अनेक लोक तिकडे यायची, भेटायची, चर्चा म्हणजे ग्रंथ किंवा या सगळ्या गोष्टीवरती व्हायची. मग असं वाटलं की अरे मग आपणच हे सगळं लिहून आपण कोणाला द्यायचं का छापायला किंवा वगैरे. तर ते लोक म्हणायचे अरे हे तर तुम्ही थोडंसं तात्विक लिहिता, काहीतरी असं वेगळं द्या, किंवा असं मग त्याच्यात दासगणूंचं येऊ द्या. तर म्हटलं मी तर दासगणूंचंच केलं तर म्हटलं लोकांना काय उपयोग आहे त्याचा, कारण दासगणूंचं ऑलरेडी दासगणूंनी अप्रतिम लिहिलंय, मी आणि कुठे त्याला ठिगळत जोडलं, कोण वाचणार म्हटलं माझं काहीतरी. म्हटलं मी वेगळं लिहितो ते म्हटलं आपल्याला करायला हवं. तर लोक प्रकाशक जे होते म्हणजे व्यावसायिक ती मंडळी होती ना, तर ते म्हणायचे आम्हाला ते सोडून दुसरं काही नको, त्याच्यामुळे ते वाचायला कोण येईल, म्हणजे असं ओरिजिनल दासगणूंचं जर साहित्य मिळते वाचायला, आणखीन हे जे तुमचं ते थोडंसं रिस्की वाटतं म्हणजे छापायला. तर म्हणून मग असं डोक्यात आलं की, आणि त्यावेळेला मी पहिल्यांदा ग्रंथ जो मी केला ना तर तो होता दत्तावतारी श्री गजानन महाराज चरित्रगुरु, जो मला प्रकाशन क्षेत्राची काही मला कल्पना नव्हती, पण सतत त्या मंडळींशी सहभाग असल्यामुळे आणि मला एक साधारणपणे बाबा अशा पद्धतीचं लेखन केलं तर लोक वाचतात असं एक कुठेतरी अनुभव होता. आणि दुसरा कोर्स एक थोडा मॅडनेस होता की काय होईल, फार फार तर फ्लॉप जाईल, पुस्तक रतीत विकायला
करायला लागेल आणि त्याच्या पलीकडे माझं नुकसान होईल आर्थिक, याच्या पलीकडे म्हणलं काय नाही, पण म्हणलं झालं तर काही चांगलं होऊ शकतं. पण गंमत तुम्हाला सांगतो की मी तो केला आणि मी त्याची प्रसिद्धी वगैरे मी भरपूर केली होती, कारण तिथपर्यंत मला त्या गोष्टीचं मला नॉलेज भरपूर होतं तसं, कारण त्या व्यवसायातले अनेक लोक माझे परिचित होते नंतर झालेले. तर पण त्याला मी 2100 प्रतींची ती मी त्याची सवलत नोंदणी मी केली होती, म्हणजे पूर्व प्रसिद्धी आपण ज्याला म्हणतो, की जर तुम्ही आधी जर तुम्ही नोंदणी केला तर तुम्हाला ते अधिक प्रकाशन पूर्व सवलत योजना, आणि माझी 2100चं माझं एडिशन होती आणि ती 2100 माझी ती बुक झाली. आणि लांबून लावून मला कळलं ना की म्हणजे गजानन महाराज हे म्हणजे काय, म्हणजे मला असं तेव्हा वाटत होतं की अनेक लोक मला म्हणत होते की अरे तू भुलशील एवढा, कारण तो खूप जाड ग्रंथ होता, 450 पानांच्या आसपास वगैरे होता, आणि फक्त त्याचा आकार जरा लहान होता त्याचा. आणि मी त्याला दत्तावतारी गजानन महाराज असं म्हणतो, की मला असं ठामपणे वाटायचं की माझ्या घरामध्ये दत्त संप्रदाय असल्यामुळे की एक म्हणजे दत्त आणि गजानन महाराज हे दोनच माझी दैवत होती, तर त्यामुळे आमचे महाराज म्हणजे ते दत्त संप्रदाय, ते अवधूत संप्रदाय वगैरे असं डोक्यात काहीतरी होतं, त्यामुळे तो अर्थात वेडगळपणाच होता, पण त्या भरोश्यावर मी तो केला ग्रंथ आणि तो हातोहात गेला. आणि बऱ्याचशा लोकांनी नंतर त्याचं खूप स्वागत केलं, आणि बऱ्याचशा लोकांनी म्हणजे मी संशोधन करतो वगैरे असं, ते फार त्याच्यामध्ये काही संशोधन नाहीये त्या ग्रंथामध्ये, कारण ते दत्त संप्रदायाची माहिती, आणि मग पुढच्या भागामध्ये फक्त गजाननपर्यंत 21 अध्याय, मग त्यामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलो होतो त्याचे फोटोग्राफ किंवा माहिती तेवढंच होतं, फार मर्यादित त्याचं स्वरूप होतं. पण तरी सुद्धा मला काय वाटतं की तासगणूचं जे वाङ्मय होतं ना त्याच्यापेक्षा काहीतरी लोकांना वेगळं वाचायला मिळालं, आणि म्हणून कदाचित त्याला लोकांनी फार प्रतिसाद दिला असावा. म्हणजे मी अजिबात मी ठामपणे असं सांगत नाही की ते फार काही ग्रेट होतं, ती एक सुरुवात होती. आणि बेसिकली मी काय हाडाचा प्रकाशक नाही किंवा माझ्या घरामध्ये प्रकाशन संस्था काय कोणी काढली नाही, मीच पहिला होतो, पण आपण काहीतरी प्रयत्न करायचा म्हणून मी तो केला प्रयत्न, आणि तो अपेक्षेच्या बाहेर यशस्वी झाला. पण त्यामध्ये ना 2 वेगळ्या गोष्टी घडल्या आणि ज्या माझ्या आयुष्याला थोड्याशा कलाटणी देणार होत्या. पहिली गोष्ट अशी की त्यावेळेला माझ्याकडे स्वतःकडे काहीच नव्हतं, म्हणजे ते मुखपृष्ठ कसं करायचं वगैरे काही डोक्यात नव्हतं. मग मी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या माणसं म्हणून, प्रोफेशनल माणसं म्हणून मी ते सगळं करून घेत होतो. तर त्याच्यामध्ये ते म्हणजे त्यांना व्यवस्थित माहिती असतं की कव्हर कसं करायचं किंवा काय असं. तर आतल्या बाजूला त्यांनी ती माहिती दिली होती की बाबा या ग्रंथात काय वाचायला मिळेल, आणि मागच्या बाजूला ते कव्हर असतं, त्याच्या आतल्या भागात तो रिकामा भाग होता. तर तो मला सतत विचार आहे की बाबा इथे काहीतरी मला लिहून दे, कारण तो असा ना विचित्र वाटतो, इथे माहिती आहे तिथे माहितीच नाही. तुम्ही त्याला म्हटलं अरे माझ्या डोक्यात असं काय नाहीये, मग तू काय तुला काय छापायचं त्यामध्ये रिकामच ठेवून दे, कारण अनुभव काही नसल्यामुळे. तर त्याच्या डोक्यात काय आलं मला कल्पना नाही, पण त्यांनी ना त्याच्या खाली असं एक लिहिलं, कारण त्याने मला वाटतं कदाचित ते त्याची म्हणजे माझी हस्तलिखित कॉपी त्याने ती चालली होती प्रूफ. तर त्याच्यामध्ये स्वामी समर्थांचा वगैरे उल्लेख आहे, तेव्हा स्वामी समर्थ बऱ्यापैकी म्हणजे गिरगावला सगळ्यांना माहिती होते, कारण त्यांचे 2 उर्मिळ म्हणजे अगदी जुने मठ तिथे आहेत. बरोबर. आणि तिथे एक चौकट स्वामी समर्थांचा फोटो केला आणि त्याच्यात दिलं की लवकरच येत आहे श्री स्वामी समर्थ चरित्रकोश, आणि मला माहितच नव्हतं ही गोष्ट. तो ग्रंथ जेव्हा आला ना छापून, तेव्हा मी बघितलं, अरे म्हणलं हे मी लिहिलेलंच नाही, म्हणून मी काही लिहित नाही म्हणून स्वामी, मला ओपिडो माहिती नाही त्यांच्याबद्दल, अगदी तुझी माहिती आहे. बोला रे मी असं म्हटलं की लवकरच येत आहे, तू लोकांना सांग ना कोणी विचारलं तर. आणि मुळात मला सुद्धा काही गॅरंटी नव्हती की आपला हा जो आपण चरित्रकोश केला तो फार काही संपेल वगैरे, पण महाराजांची लीला असेल किंवा काय, तो इतक्या वेगाने संपला. तर त्यामुळे झालं काय की ज्याने तो घेतला ना त्यांनी लगेच मला फोन करायला सुरुवात केली की तुझं पुढचं पुस्तक कधी येते अक्कलकोट महाराजांचं, आणि ते मला काही माहिती नव्हतं त्याच्याबद्दल. हा एक टर्निंग पॉईंट झाला. तो मी इतर संस्कृतबद्दल जे लिहायला गेलो होतो, तुमचा विषय होता, मी त्याच्यावरती त्यांना नंतर थोड्या वेळाने येईनच. पण त्याची सुरुवात ही अशी झाली की एका दत्तावतारी श्री गजानन महाराज चरित्रकोशने मला ह्या विषयाकडे की 2 अँगलने बघण्याची दृष्टी दिली. पहिला अँगल असा होता की इतर सत्पुरुषांबद्दल मी ते नंतर लिखाण केलं ते, आणि पहिला जो अँगल होता ना तो अत्यंत महत्वपूर्ण होता, तो म्हणजे महाराजांना दत्त अवतारी वगैरे अशा लेबल खाली आपण जे केलंय ना तो फार मूर्खपणा आपण केलेला. साक्षात्कार म्हणा किंवा काय असेल त्याला, मी असं नाही म्हणत की महाराजांनी दृष्टांत दिला पाहिजे, एवढं काय महाराजांनी काय दृष्टांत वगैरे म्हणजे मला काय आयुष्यात कधी दिलेलं नाही आजपर्यंत. जे काय केलं ते आपल्या डोक्याने केलं, कधी कधी सक्सेस मिळाला, कधी कधी तोंडावर पडलो, पण ते काय असं ते आपल्या डोक्यात असतं, तेच आपण करायचं असतं. चांगलं वाईट नंतर वाचक ठरवतात. पण मला तेवढंच जाणवलं की महाराज आपण आता फार त्यांना लिमिटेड का करतोय, कारण महाराजांनी वारकरी संप्रदायाकडे पण त्यांनी म्हणजे त्यांचे जे 2-5 प्रसंग आहेत ते वारकरी संप्रदायाकडे नेणार आहेत. काही थोडं नाथ संप्रदायाच्या झलकी त्यांच्यामध्ये आहेत की जे पंचमहाभूतावरती सत्ता गाजवणं वगैरे हा जो सगळा भाग आहे. आणि आपण जाणून बुजून एका सत्पुरुषाला की जे स्वतः उघडपणे काहीच सांगत नाहीत की मी एका विशिष्ट संप्रदायाचा आहे म्हणून, आणि आपण उगाच ते काहीतरी लेबल लावतो आणि त्यांना दत्त संप्रदाय वगैरे करतोय, तर हे मला वाटतं थोडंसं आपण मूर्खपणा करतोय असं मला वाटतं. आणि तर म्हणजे ह्या 2 जे काही दृष्टिकोन होते ना ते मला दत्तावतारीने दिले, आणि त्यातून मग पुढे जे काही जन्माला आलं ते म्हणजे गजानन महाराज चरित्रकोश. आणि त्यावेळेला थोडंसं असं झालं ना की थोड्याफार लोकांना माहिती झालं, मग माझं शेगावला जाणं येणं झालं, संस्थांमध्ये मग अनेकदा मग जायचो, तेव्हा आपले भाऊसाहेब तिथे त्यावेळेला होते व्यवस्थापकीय विश्वस्त, तेव्हा व्यवस्थापक ही पोस्ट होती तेव्हा त्याची, आणि तिथे माझी ओळख जी झाली ती भार्गवराम येवदेकर म्हणून उत्तम संशोधक आहे, सगळ्यांना माहिती आहे संप्रदायामध्ये, दास भार्गव म्हणून त्यांचं त्या नावाने ते लिहितात. तर आणि त्यांचेही विचार म्हणजे आमच्याशी जुळले, आणि मग असं प्रकारे आपण, कारण ते फार संशोधन त्याच्यावरती करत होते फार, कारण ते विदर्भातलेच असल्यामुळे ना बऱ्याच त्यांच्याकडे खूप माहिती महाराजांची होती. तुलनेने माझ्या बाबतीत असं की मला मुंबईहून जावं लागायचं, आणि ते तिथलेच स्थानिक येवद्याचेच होते, त्यामुळे
त्यांना ते इझिली, आणि ते पण बरीच वर्ष करत असल्यामुळे ना आम्हाला असं वाटतं की आपण दोघांनी मिळून काहीतरी करू एक चांगलं. आणि मग त्यातून जो काही जन्माला आला ना, तर ते म्हणजे श्री गजानन महाराज चरित्रकोश. तो 2004 साली आला. आणि तो म्हणजे चरित्रकोश तो झाला, तो फारच जे संशोधन होतं त्याला दासबारगाव म्हणजे संशोधनाची एक अतिशय चांगली ती जोड मिळाली. आणि त्यातून जे नंतर काय जे पुढे झालं तर ते सर्वांना माहितीच आहे, कारण संप्रदायामध्ये तो विलक्षण प्रसिद्ध झाला पुढे. पण त्यावेळेला असं झालं ना की इतका म्हणजे तो जवळपास 436 पानांच्यावर असं मोठ्या आकाराचा ते तो चरित्रकोश होता. आणि कुठली व्यावसायिक जी प्रकाशन संस्था ती छापायला घेईल त्याचं काही गॅरंटेड नसतं. आणखीन आम्हाला मुळातच तो प्रचार आणि प्रसारासाठी करायचा होता. तर व्यावसायिक जर आम्ही जर एखाद्या संस्थेकडे गेलो असतो तर ती सगळी गणितं बदलली असती त्याची. म्हणजे ज्या वाचकासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर त्यांना ते अत्यंत महाग स्वरूपामध्ये तो मिळाला असता, किंवा अर्थात त्या म्हणजे ती सगळी गणितं बदलतातच आता. तर त्यामुळे मग मला पुन्हा एकदा असं वाटलं की जसं दत्तावतारीच्या वेळेला मला बऱ्यापैकी अनुभव आलेला होता तेव्हा, की आपण पुस्तक प्रकाशित करू शकतो. फक्त त्यावेळेला कसं की मी वेगवेगळ्या लोकांकडून मी ते करत होतो, पण इन द मीन टाइम म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे मी स्वतः शिकून घेतल्या. बरं, त्या दरम्यान माझं लग्न झालं आणि माझी मिसेस सुद्धा या क्षेत्रामधली असल्यामुळे त्याचं कंपोजिंग करणं म्हणजे ज्याला डीटीपी आपण म्हणतो तर ते करणं किंवा लेआउट वगैरे करणं याचा सेन्स तिला एक म्हणजे जबरदस्त तिला तो सेन्स आणि ते नॉलेज असल्यामुळे ना, मग मला असं वाटलं सगळं आपण इन हाऊसच करू शकतो. आणि तो एक मी जसं मागे म्हणलं तसं एक मला तो एक आत्मविश्वास असतो की फार फार तर काय होईल, नुकसान होईल आणि काय होणार आहे. तर पण महाराजांची कृपा किंवा महाराजांचा आशीर्वाद जर असेल तर ते नुकसान आणि नफ्याचा काय म्हणजे आपण त्याचा विचार करण्याची काही गरज नाही. तर त्या भूमिकेतून मी असं ठरवलं की हा सुद्धा आपणच प्रकाशित करायचा. आणि तो अत्यंत म्हणजे त्याला जितका खर्च आलेला असेल निर्मिती खर्च, तर तो आणि त्याची जी पाटणावळ आपण जी म्हणतो म्हणजे ज्या डिलिव्हरी चार्जेस थोडक्यात, तर तेवढेच फक्त आपण घ्यायचं. तर त्यामुळे तो ग्रंथ मी 300 रुपयामध्ये त्यावेळेला देत होतो आणि 50 रुपये पोस्टेज वगैरे असं असायचं. आणि त्याच्यामध्ये जबरदस्त म्हणजे प्रत्येक अध्यायावरती प्रत्येक प्रसंगावरती माहिती होती. पुन्हा दासबारगावांचं त्याच्यावरती भाष्य आणि एकूणच म्हणजे तो एक वेगळाच प्रकार होता. तो मला तर वाटत नाही तो आता म्हणजे पुन्हा मी तसं काही करू शकेन, किंवा एखादं जसं चमत्कार गेलेला एकदा घडते ती पुन्हा घडत नाही वारंवार असं आपण म्हणतो. तर तसं कदाचित ते झालं. आणि म्हणजे आपण जसं म्हणतो ना की एखादी गोष्ट घडायला ना अनेक गोष्टी कारणीभूत असतात त्याच्यात. तर तो चरित्रकोश आम्हाला यायला आणि त्याच वेळेला सोशल मीडिया सुद्धा हळूहळू बाळसं घेत होता, सगळ्या गोष्टी होत होत्या, ट्रान्सपोर्टेशन खूप चांगलं सुधारलं होतं. त्यामुळे ते वाचून अनेक लोक त्या ठिकाणांना म्हणजे स्वतःहूनच भेट द्यायला जायचे. तर त्यामुळे ती ठिकाणं सुद्धा बऱ्यापैकी नंतर प्रसिद्ध झाली. म्हणजे जिथे आम्ही जेव्हा जायचो किंवा म्हणजे जेव्हा ते दासबारगावची जात असेल तर त्यावेळेला ते अक्षरशः एसटीच्या डब्यातून वगैरे आम्हाला त्यावेळेला जावं लागायचं. पण असं म्हणजे आपण कधी कधी म्हणतो ना की काही काही गोष्टी आपल्या पथ्यावरती पडतात. तर तसं मला वाटतं त्या चरित्रकोशमुळे झालं असावं की तो इतक्या म्हणजे तो 2004 मार्च महिन्यामध्ये तो आला आणि तो खूप लोकांनी तो अप्रिशिएट केला. लोक अनेक ठिकाणी जायला लागले. म्हणजे नाशिकचं दत्त मंदिर असेल म्हणा किंवा पंढरपूरचे काही ठिकाण असेल, अकोट किंवा जिथे जिथे महाराज गेले किंवा जिथे तो संदर्भ आलेले आहेत तर तिथे बऱ्यापैकी लोक जायला लागले, ते अनुभवायला लागले सगळं. आणि तो फार त्याचा प्रचार खूप चांगला झाला. नंतर तो संस्थांनी स्वतः नंतर त्यांनी, कारण आम्हाला कितीतरी शेवटी केलं ना तरी 1000 किंवा 2000च्या पेक्षा आपण जाऊ शकत नाही, कारण तेवढी फायनान्शियल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फार होती. कारण इतका मोठा ग्रंथ करणं आणि त्यावेळेला आम्ही तो 300 रुपयात द्यायचा. मी विचार करा की काहीच तेव्हा साधन नव्हतं. पोस्ट किंवा कुरिअर हा सुद्धा तेवढा प्रकार नव्हता. पण संस्थांनी मग ते थोडं भाऊसाहेबांनी तेव्हा सांगितलं की हे आपण करू हा ग्रंथ, त्यांच्या अधिक लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे ते मर्यादित काळासाठी तो संस्थांनी मग तो प्रसिद्ध केला. आणि माझ्यामध्ये त्यावेळेला काहीतरी 25,000 त्याच्यात म्हणजे त्या प्रती त्याच्या गेल्या होत्या आणि तो बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचला. आणि कुठेतरी म्हणजे माझ्या जे लिखाणाची जी सुरुवात आहे ना, म्हणजे जसं की पराडकरांची आता आपण म्हणालात ना की स्तंभलेखन हा जो प्रकार होता ना, तर बेसिकली कसं असतं की पत्रकारितेचं शिक्षण घ्यायला लागतं आपल्याला. तर कुठेतरी ते सगळं आपल्याला म्हणजे कोणाला असं की आपण गेलो आणि स्तंभलेखन करायला सुरुवात केलं असं कधी कुठल्या वर्तमानपत्रात होत नाही. पण पुन्हा एकदा तो महाराजांचा जे काय लिहिला किंवा काय आपण त्याला म्हणू शकू की त्यावेळेला सामनामध्ये माझ्या काही परिचित होते ओळखीचे, आणि त्यावेळेला मी तिथे छोटे मोठे लेख वगैरे असे मी लिहायचो. कारण मी जसं म्हटलं मी ललित साहित्य पण मी भरपूर त्यावेळेला करत असल्यामुळे ना की तशा म्हणजे परिचय होता. मी गिरगावात असल्यामुळे सांस्कृतिक वर्तुळ होतं आणि नेमकं तो चरित्रकोश यायला आणि महाराजांचं फक्त अवतीभोवती म्हणजे माझ्या सगळ्याची एक तो सांप्रदायिक एक ज्याला आपण म्हणतो की ओढा निर्माण झाला. एक दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो. त्यातून माझ्याकडे ते आलं की तुम्ही शेगावच्या महाराजांमध्ये एखादा स्तंभलेखन तुम्ही करा
कराल का? आणि विवेक खरं दादा, सांगायचं मला एक गोष्ट याच्यामध्ये एक अतिशय चांगली गोष्ट ही वाटते की जसं चरित्रकोश जो आहे तो खूप मोठं कार्य आहे आणि ते अतिशय ज्याला म्हणता येईल की एका मर्यादित व्यक्तींपुरतंच ते मर्यादित होऊ शकतं. पण स्तंभलेखन जे आहे, मला असं वाटतं स्तंभलेखनामुळे गजानन महाराजांचे लाखो भक्त वेगवेगळ्या, म्हणजे आज अमेरिकेपासून सगळीकडे गजानन महाराजांचे भक्त संप्रदाय निर्माण झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर भक्त आहे. आणि स्तंभलेखन हे जास्त करून याच्यासाठी महत्वाचं आहे की त्यामुळे तुमचा कनेक्ट जो आहे तो खूप लोकांपर्यंत वाढतो. आणि तुम्ही जे काही लिखाण केलेलं आहे, म्हणजे मला असं वाटतं महाराजांनी तुमच्यातून जे हे सगळं, जसं आता माऊली पण चित्ररूप तुम्ही ग्रंथ केलेला आहे, किंवा आम्ही गेले असे मानू नका, हा पण एक कादंबरी प्रकारामधला एक जो ग्रंथ तुम्ही लिहिलाय, तर मला असं वाटतं यामुळे जास्ती लोकांपर्यंत गजानन महाराजांचं जे कार्य आहे किंवा गजानन महाराजांचं जे उल्लेखनीय कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हे मला असं वाटतं तुमच्या हातून झालेलं खूप मोठं असं कार्य आहे. कारण आज आपण बघतो की आज अमेरिकेमध्ये किंवा सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये प्रत्येक ठिकाणी गजानन महाराजांची अनुभूती घेतलेले आणि वेगवेगळ्या जनरेशन मधले लोक आहेत. म्हणजे 80 वर्षाच्या माणसालाही ती अनुभूती आहे आणि आता अगदी जस्ट 10, 12, 15 वर्षाची मुलं जे आहेत त्यांना पण ती अनुभूती आहे. मला असं वाटतं हे स्तंभलेखन, आणि आपण एका मासिकाचा पण उल्लेख केलेला आहे, तर हे म्हणजे तुम्ही हे असं ह्या प्रकाराकडे कसे वळला? नाही, मला स्वतःला असं वाटतं ना की आपण म्हणजे आता म्हणजे आपण जेव्हा लेखन करतो तर तेव्हा त्या लेखनाचा फक्त कसं होतं की तुम्ही चरित्र म्हणून जर तुम्ही ते मर्यादित जर आपण जर ठेवलं तर त्याचा एक कसं असतं की लोकांची एक त्याच्यावरती श्रद्धा किंवा भावना आहे. म्हणजे जेव्हा ते पोथी स्वरूपात येतं तेव्हा आपसुकच त्याला एक धार्मिक अधिष्ठान लागतं. ते वाटेल त्या वेळेला कोणी वाचत नाही, म्हणजे शुचिरभूत होऊन वगैरे असं त्याचं वाचन होतं. पण ज्यावेळेला तुम्ही गद्य स्वरूपामध्ये आणता, तर मी एक म्हणजे माझं एक पुस्तक त्याच्यानंतर मी केलं होतं. खरं तर मी असं म्हणजे साहित्यिक अंगाने लिहिणारा वगैरे असं सगळ्या कादंबरी वगैरे असं मी पट करतो. पण माझं एक शेगावचे गजानन महाराज नावाचं अत्यंत साधं पुस्तक आहे, ते 20 रुपये किमतीला मिळतं आणि त्याच्या काही लाख वगैरे प्रती गेलेल्या आहेत. पण त्याच्या बदली भाषा जर तुम्ही जर बघितलीत ना तर तुम्हाला असं वाटतं ना हे विवेक वैद्यांनी लिहिलेलं आहे म्हणून. म्हणजे त्याचा नंतर हिंदी अनुवाद जो होता तो दिवाकर गैसास नावाचे आध्यात्मिक ते लेखक होते, फार उच्च दर्जाचे ते लेखक होते. तर त्यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला होता आणि शेगावमध्ये जे बऱ्याचशा ठिकाणी ते पुस्तक सगळीकडे उपलब्ध आहे. किंमत 20 रुपयापेक्षा जास्त नाहीये, फक्त साध्या सोप्या भाषेमध्ये महाराजांचं चरित्र. पण हे मला असं का वाटतं माहितीये का की समाजामध्ये एकाच पद्धतीची वाचणारी लोक नसतात. मी त्यांचा उल्लेख वाचक भक्त म्हणून करतो, तर भक्ताची एक श्रेणी नसते. तो गरीब असतो, तो श्रीमंत असतो, तो सुशिक्षित असतो किंवा अगदी अडाणी सुद्धा असतो, पण तो भक्त असतो. आणि मला असं वाटतं तर त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल ना तर सर्व मार्ग आपण निर्माण करायला पाहिजे. आणि हे मी दासगणूंकडून खरं तर शिकलेलो आहे. कारण दासगणूंनी बघा नुसतं 21 अध्याय लिहून ते थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा एक साधी सोपी सुटसुटीत अशी 181 उभ्यांची त्यांनी म्हणजे अगदी एक छोटा ग्रंथ पण त्यांनी लिहिलेला आहे की जो नित्य पठणामध्ये आहे. आरत्या लिहिलेल्या आहेत, अष्टकं लिहिलेली आहेत, सगळ्यामध्ये तेच वर्णन आहे. पण हे वेगवेगळे फॉर्म आहेत आणि एवढं करून ते थांबत नाही. तर शेगावीचा राणा जे आहे म्हणजे त्यांचं एक ते पद आहे ते बरंच मोठं, म्हणजे त्याला दीर्घ पद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते पुन्हा यमकामध्ये आणलेलं आणि एवढंच करून पुन्हा त्यांनी कीर्तनोपयोगी आख्यान म्हणून त्यांनी पुन्हा 3 भाग त्यांनी लिहिलेले. म्हणजे मला तर वाटतं तेव्हा ते 80 वगैरे तेव्हा त्यांचं वय होतं, 72 क्रॉस येते त्यांनी केलेलं. ह्या वयामध्ये लोक ते संन्यस्त जीवन जगतात. पण दासगणूंनी एवढं लिहून ठेवलं महाराजांवरती, त्यांना आणि जर काही काळ मिळाला असता तर मला वाटतं त्यांनी विपुल ग्रंथसंभार निर्माण केला असता त्यांनी. पण दासगणूंकडे एक व्हिजन होती की एकाच प्रकारात लिहायचं नाही, तर समाजातल्या सर्व थरांमधल्या, आता कोणाला समजा गाण्याच्या स्वरूपात आवडत असेल, म्हणजे एखादं समजा आपण भजन म्हणतो तर तेही आपण त्याला द्यायला पाहिजे. पण सगळेजण वाचक असतात किंवा गद्य पद्धतीचं म्हणजे वाचतात असं नाही. काहींना ओवीबद्ध आवडतं. प्रत्येकाची म्हणजे जसं पिंडे जसं आपण म्हणतो तसं प्रत्येकाची म्हणजे मती विचारशक्ती ही वेगळी असते. आणि म्हणून एक स्तंभलेखन हे जे आहे ना, तुम्ही जसं म्हणाल ते अत्यंत योग्य आहे. त्याचा रीच आपण ज्याचा आवाका म्हणतो ना तो फार असतो. एकाच वेळेला सुशिक्षितही वाचतो आणि एकाच वेळेला तो गावामधला वाचतो, तो सुद्धा वाचत असतो. आणि त्याची सर्वात मोठी जे रिक्वायरमेंट काय असेल ना तर ते साध्या सोप्या भाषेत लिहिलं पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये ठोकून जातात की असं अवजड काही लिहू नका, आमचं वाचक त्याला ते कळायला पाहिजे. तर त्याच्या डोक्यावरून जायला लागला ना तो पेपर मिटतो आणि रद्दीत टाकतो, तो तुमचं वाचायला वगैरे त्याला वेळ नसतो अजिबात. तर त्यामुळे ते एक मला फार म्हणजे बऱ्यापैकी असं वाटलं की आपण साध्या सोप्या भाषेतच लिहायला पाहिजे. आणि दुसरं काय आहे ना की इतर सत्पुरुषांबद्दल वाचताना किंवा इतर ग्रंथ वाचताना ना मला तर कुठेतरी असं वाटतं की हल्ली ना मराठी भाषेचा कनेक्ट सुद्धा थोडासा लोकांचा कमी होतोय. मे बी ते इंग्रजी माध्यमातलं शिक्षण असेल किंवा आत्ताची जी राहणीमान असेल लोकांचं त्यामुळे असेल. म्हणजे त्याचं आपण त्याच्यामध्ये न जाता उहापोह न करता, पण तरी सुद्धा मराठीमध्ये ते त्या काळचे शब्द आहेत ना ते कुठेतरी लोकांना थोडेसे नाही कळत.
तर त्यामुळे होतं काय की ते नाही कळत ना ते बाजूला ठेवा. मग त्यावेळेला असं वाटतं की अरे आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण करायला पाहिजे. त्यांना आता अमुक आवडतं ना, मग आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपण महाराजांचं काम करायला पाहिजे. याचं कारण काय, तर मला जर महाराजांचं कार्याचा प्रचार म्हणा किंवा महाराजांची माहिती जर मला ते द्यायची असेल तर मला त्या माध्यमामध्ये उचलून मला ती द्यावी लागेल. म्हणून मग ते चित्र जर आता तुम्ही चित्रग्रंथ केलाय तर त्याचं कारणच ते आहे की आता कसं झालं, सोशल मीडियामुळे वाचन झालंय कमी आणि दृश्यात्मकता जी आहे ना, म्हणजे लोकांना बघायला आवडतं. बघायला तर आवडतं. आणि झालंय कसं की आतापर्यंत महाराजांच्या म्हणजे मी जेव्हा 75 वर्षाचा जो ग्रंथ केला होता तर त्याच्यामध्ये आम्ही कटाक्षाने त्यावेळेला आम्ही पूर्ण तो चित्रांचा इतिहास पण केला होता की अगदी पहिल्या आवृत्तीमध्ये असलेली चित्र आणि आत्ताची जी चित्र आहे तर त्याचा पण प्रवास कसा कसा होत गेला. पण त्याच्यामध्ये गंमत काय ना की फक्त 21 अध्यायांचे 21च प्रसंग आपल्याला दिसतात. पण प्रत्येक अध्यायामध्ये अनेक प्रसंग आहेत. ते प्रसंग कधी चित्ररूपाने आलेले नाहीत. तर म्हणून मला असं वाटतं की काय काय ते प्रसंग, कारण तेव्हा मर्यादा होती, कुठला तरी एकच घ्यायचा म्हटल्यावरती. तर आता 21वा अध्याय त्याच्यामध्ये बरेच आहेत, पण त्याच्यामध्ये फक्त आपण जो घेतो तो रामचंद्र पाटलांच्या घरी ते संन्यासाच्या वेशाने आले, तोच एक फक्त प्रसंग घेतो चित्राच्या माध्यमातून. पण त्याच्या पलीकडे पण जे काही प्रसंग आहेत, म्हणजे महाराजांच्या समाधीचा प्रसंग. आता हा खरं तर कुठल्याही चित्रकाराला म्हणा किंवा लेखकाला हा आव्हानाचा प्रसंग आहे. दासगणूने तो अप्रतिम लिहिलाय. मला दरवेळेला 21वा अध्याय वाचलं की असं वाटतं झालं, म्हणजे आपलं 19वा अध्याय मला वाचलं की वाटतं आता महाराज आपले गेले, पुन्हा कधी मिळणार नाही. पण जेव्हा ते येतो मी गेलोय असं मानू नका, तेव्हा नाही आहे तिथेच आपलं बरोबर आहे. पण ही जी शब्दांची ताकद आहे ना, पण कधी कधी असं होतं ना की शब्दांची ताकद एका मर्यादेपर्यंत राहते आणि चित्रामधून कधी कधी काही काही गोष्टी इतक्या प्रभावीपणे सांगता येतात की एक अख्खी गोष्ट एक चित्र तुम्हाला सांगून जातं. तर तो प्रयोग आपण कधीतरी करावा असं मला वाटलं आणि त्यातून चित्रग्रंथ निर्माण झाला. जवळपास 76-77 प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये मी अगदी तुम्हाला 1-2 साधी उदाहरणं देतो की खंडोजी पाटलांना म्हणजे तो मुलगा झाला, तो म्हणजे त्यांनी महाराजांना सांगितलं मग ते मला तुझ्याकडे कर्तृत्व आहे तर तू का करत नाही वगैरे, असं ते तो सगळं झाला. पण मला असं वाटतं ते महाराजांचं शेगावमध्ये आल्यानंतर ते पहिला तो प्रसंग असेल की त्यांनी अपत्य प्राप्तीचं वरदान ते दिलं आणि त्यातून त्या म्हणजे भिकाजी पाटलांचा तो जन्म झाला, ज्याचं तो भिक्या नाव ठेव वगैरे. आता मला असं वाटतं की हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा दासगणूने तो व्यवस्थित प्रसंग मांडलेला आहे. पण कधीतरी त्या खंडू पाटलांची जी पत्नी कौतुकाने आपल्याला मुलाला ती दाखवायला आलेली असेल किंवा खंडू पाटलांनी पण दाखवलं असेल की तुमच्या आशीर्वादाने झालेला मूल, आणि कदाचित महाराजांनी त्याला उचलूनही घेतलं असेल, आपल्याला ठाऊक नाहीये. आता हे सगळं दासगणूने लिहिण्याचा काही संबंध नाही, कारण त्याला एक मर्यादा असते की त्या प्रसंगाला त्यांनी तो फक्त प्रसंग मांडला. पण मी ते चित्रकाराने म्हणून आमच्याकडे तो एक ऑप्शन ओपन होता की महाराजांनी त्या खंडू पाटलाच्या मुलाला उचलून घेतलेलं आहे. आता इथे गंमत काय माहितीये का, इथे तो एखादा चित्रकार असता तर त्याने तो नुसताच प्रसंग तो त्याने दाखवला असं की महाराजांनी एका मुलाला उचलले. पण त्याच्यामध्ये आम्ही थोडीशी गंमत काय आणली माहितीये का, की महाराजांचं एक व्यक्तिमत्व आहे, ते कुठेतरी लोकांच्या पर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे ते आम्ही आता त्या चित्रकार ते पराग गडसासी म्हणून आहेत, आध्यात्मिक म्हणजे प्रचंड त्यांचं वाचन आहे आणि विद्वान चित्रकार म्हणून म्हणजे आमच्या पिढीत ते फार एक म्हणजे अभ्यासू आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचे आहे. आणि आमचं सातत्याने चर्चा व्हायची की ह्या नेमकं कसा प्रसंग घडला असेल. तर त्यातून जो प्रसंग आलाय, म्हणजे तुम्ही तो बघितला प्रसंग, तर त्याच्यामध्ये महाराजांनी त्या मुलाला उचलून घेतलंय, पण महाराज विलक्षण अवघडलेले आहेत. याचं कारण त्यांच्यावरती अशी कधी पाळी आलेली नसेल ना की कुठेतरी लहान मुलाला घ्यावं. आणि जनरली कसं असतं की बऱ्याच काळानंतर जर मूल झालं असेल तर आई वडील फार पॉझिटिव्ह असतात की कुठल्याही म्हणजे सख्या माणसाने घेतलं तरी बाबा हा नीट सांभाळेल की नाही माझ्या मुलाला, म्हणजे उचलून नीट घेईल का. त्यात पुन्हा महाराजांना प्रपंच नाही काय नाही, पण ते कसे उचलतील काय पडणार वेळ नाही, एक मातृसुलभ जी भीती म्हणतात ना ती असायला पाहिजे. पण खंडू पाटलांच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती उलट आनंद आणि उत्साह आहे. तिला त्याच्याशी काही घेणं नाही. ती म्हणजे महाराजांनी उचललंय ना म्हणजे तो अगदी निर्वेतो, त्याला काही होणार नाही. म्हणजे एका आईच्या चेहऱ्यावरची ना ती एक जी सुरक्षितता ती महाराजांच्या हातामध्ये आहे, म्हणजे तो सुरक्षित आहे. आणि त्याच वेळेला महाराजांचं एक अवघडलेपण आहे की अरे काय म्हणून मी कशासाठी आलोय आणि मला काय करायला लागते वगैरे. एक जरा थोडासा ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यामध्ये की म्हणजे हे असं एक थोडंसं करून ना ते नव्या पिढीला ना महाराज नुसते चरित्रामधून काढावे अशी माझी इच्छा नाहीये. तर महाराज एक मानवाचा देह घेऊन आले होते, त्यामुळे महाराजांना सुद्धा राग लोभ त्यांनी वेळोवेळी ते दाखवले. फक्त त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक काय की आपण राग लोभामध्ये आपण गुंतून राहतो, महाराज गुंतून कधी राहिले नाही. त्यांचा जो विषय झाला ते निघून गेले नंतर, म्हणजे त्यांनी त्याच्यावरती भाष्य कधी केलं नाही. आणि ते सगळं 19व्या अध्यायामध्ये तर सगळं महाराजांचं अवतार कार्य आलेलं आहे. तर हे जे असे प्रसंग आहेत ना
तर हे प्रसंग कुठेतरी अत्यंत म्हणजे महाराजांच्या स्वभावाच्या बारीक बारीक ज्या छटा आहेत, म्हणजे अगदी ते महाराजांचा मोतीराम होता त्याच्याकडे पण ज्या वात्सल्य भावनेने ते बघतात. किंवा असा एक उल्लेख आहे की पितांबराज महाराज जे होते तर त्यांची मुलगी महाराजांच्याकडे अंगावर खांद्यावरती खेळलेली आहे, असं एक आहे म्हणजे आपल्याला की त्यांच्या आम्ही नातवांतून ऐकलेली ही गोष्ट. तर म्हणजे ह्याचा अर्थ महाराजांना काही लहान मुलांचं वावडं नव्हतं. महाराज अप्रतिम भजन गायचे, वेगवेगळ्या रागात गायचे. तर हे आम्ही कुठेतरी दाखवलंय की ते तल्लीन अवस्था महाराजांची काय झाली असेल. म्हणजे एका ठिकाणी खापर्ड्यांनी वर्णन केलंय की सतत ती बोटं ही करून त्यांना ते रक्तबंबाळ त्यांची बोटं व्हायची. म्हणजे ह्या लेवलचं जर एखादं भजन किंवा आत्मानंदामध्ये मग्न झालेले महाराज असतील तर त्यांनी देहभान ते विसरून गेले असणार, ते आपल्यासारखे असे कॉशस नसणार ना. मग ती जी त्यांची वृत्ती आहे ना ती कुठेतरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय की जेणेकरून ना नवीन पिढी जी आहे की ज्यांना दृश्य आवडतात ती सुद्धा महाराजांकडे यायला पाहिजे. म्हणजे केवळ आणि म्हणून आमचा तो एक प्रसंग असतो की वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये का लिहितो. कारण हल्ली कसं झालं, हल्ली लोक म्हणतात आमच्या मुलांना इंग्लिश येत नाही मग ते वाचत नाहीत. मग ते आता म्हटलं केवळ इंग्लिश येत नाही म्हणून त्यांनी महाराजांचं वाचू नये असं आपण करता कामा नये. आपण त्यांना वेगवेगळे ऑप्शन देऊ. मग आता पीडीएफ मध्ये हवं असेल तर पीडीएफ मध्ये घ्या, तुम्हाला ई बुक हवं असेल तर ई बुक घ्या, पण तुम्ही वाचा. कारण मला एवढं माहितीये की एकदा त्या भक्ताची आणि महाराजांचं एकदा कनेक्शन झालं ना की मग महाराज त्याला काय सोडणार नाहीत. पण आपली जबाबदारी आहे. आणि मला असं कायम वाटतं की त्यावेळेला रामचंद्र पाटलांनी ती जबाबदारी ओळखली होती म्हणून त्यांनी पांगारकरांकडे गेले, दासगणूकडे गेले, दासगणू सुद्धा ते लिहिलं आणि कुठेतरी त्याचा फायदा आपल्याला झाला. तर मला असं वाटतं की आपली जबाबदारी आहे की आपण तो पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत यशस्वीपणे पोहोचवला पाहिजे. आम्हाला ते सुख मिळालं महाराजांच्या दर्शनाचा म्हणा, महाराजांचा अनुभवला आपण, मग आपण ते लोकांकडे हँड ओव्हर करायला पाहिजे. आपण जर आपल्या पुरतं मर्यादित ठेवलं तर मला असं वाटतं आपल्यासारखं स्वार्थी कोणी नसेल. तर ती जी आता मला जर थोडाफार जर कलात्मक अंग असेल तर मी त्या माध्यमातून करायला पाहिजे. आता जी मंडळी भजन करतात त्यांनी भजनाच्या माध्यमातून करा, जे कीर्तन करतात त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून करा. जी कला आपल्याला येते ना त्या कलेतून महाराजांना आपण थोडंसं मांडूया. आणि आता त्याच्यात एक उणीव किंवा कमी जास्तपणा हा ज्याचा त्याचा असतो, तो अनुभवाने येतो. पण मला असं वाटतं की तो सच्चेपणा जर असेल ना तर ते मोडकं तोडकं सुद्धा लोक ऍक्सेप्ट करतात. लोक फार चांगली असतात, माझा लोकांवरती प्रचंड विश्वास आहे. आणि त्यात भक्त जे असतात ना ते फारच मायाळू असतात. तुम्ही चुकीचं जरी बोललात ना तरी ते समजून घेतात ना आपल्याला काहीतरी चूक त्याचा हेतू चांगला आहे. तर त्याचा आपण बेनिफिट आपण उचलायला पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण महाराजांचं कार्य करत राहिलं. तिथे कुठेही फक्त काय ना थोडासा त्यातनं मीपणा वगैरे जो असतो ना थोडा बाजूला काढायचा. तर आपल्याला महाराज पोचवायचे, स्वतः मग आपण पोचतोच. बघा ना म्हणजे आता गजानन महाराजांचं झालं, पण दासगणू पण केवढे आता म्हणजे दासगणू म्हणले की लोक उत्स्फूर्तपणे म्हणा गजानन विजय ग्रंथाचे लेखक. वास्तविक 2.25 लाख एवढी त्यांची ओवी संख्या आहे. हजार म्हणजे शेकडो ग्रंथ लिहिलेले आहेत. पण संप्रदायिकामध्ये गजानन दासगणू म्हणले की लोक आमच्या डोळ्यातून पाणी देतं की का आमचं महाराजांचं का अप्रतिम येऊन गेले बघा. म्हणजे ते तुम्ही प्रसिद्ध होतात आपोआप. महाराजांचा जो तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर तुम्ही मांडलात ना तर आपोआप आपल्याला प्रसिद्धी मिळते. पण प्रसिद्धीसाठी काही करायची गरज नसते असं मला वाटतं. पण आपण काम करत राहायला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत. मी एक उदाहरण नेहमी देतो की जसं एखाद्या घोड्याला जर तहान लागली असेल तर त्याला पाण्यापर्यंत आणण्याची जबाबदारी आपली. पुढे त्याने पाणी प्यावं का न प्यावं हा तो घोडा आणि ते तळ ते काय बघेल ते. किंबहुना मी कधी म्हणतो मी महाराजांचा उद्या कधी चुकून मागून भेटले 100% भेटणार नाही, कारण एवढं काय आपण फार मोठं काय काम केलेलं नाहीये. पण चुकून मागून भेटले ना तर आपण आत्मविश्वासाने सांगता आला पाहिजे की एक फक्त मी तुमच्यापर्यंत आणून सोडला होता. म्हणजे मी अगदीच सगळं तुमच्याकडून घेत राहिलो आणि तुम्हाला काही रिटर्न दिलं नाही असं होता कामा. मग जे माझं काय काम असेल ना म्हणजे अगदी कोणी मला विचारलं की शेगावला कसं जायचं मी खूप डिटेल त्याला उत्तर देतो. अदरवाईज मी फार सांप्रदायिकांमध्ये किंवा फार मेळाव्यामध्ये वगैरे मी जात नाही. मी एकलकोंडा माझं सगळं आयुष्य येतं म्हणजे मी फार संपर्कामध्ये येत नाही. पण कोणी जर मला विचारलं ना मी त्याला 1000 ऑप्शन देतो की बाबा तू कुठे राहतोस, मग तू अमुक गाडी पकड, तिथून तू तमुक कर. कारण मला असं वाटतं त्या माणसाने डोळे मिटून सुद्धा आमच्या महाराजांना त्याने भेटलं पाहिजे. पुढे तो कसं काय त्याचं कर्तव्य आणि महाराज नंतर त्याला किती आपल्या जवळ घेतील किंवा काय त्याचं आयुष्यात हे महाराजांमध्ये सोडून देऊ आपण. मला एक तुमच्याशी संवाद साधताना एक जाणवलं की तुमचा जो बालपणापासून आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय भक्तिमय असा झालेला आहे. तुमच्यावर जे वडिलांनी संस्कार केले किंवा त्यांनी पहिले गजानन विजय तुम्हाला दिला आणि मग हळूहळू तुम्ही त्या भक्ती रसामध्ये पूर्णपणे मुरून गेले आणि आपले जे सद्गुरू आहेत तेच सगळ्यात मोठे सद्गुरू अशी एक जी तुम्ही धारणा बनवली होती. आणि मग हळूहळू त्या अनुषंगाने तुम्हाला इतर पण संत वाङ्मय किंवा जे प्रसंग किंवा व्यक्ती या ज्या भेटल्या यामुळे तुम्हाला अजून तुमचा जो एक ज्याला म्हणता येईल एक विस्तृत असा जो व्हिजन व्हायला पाहिजे तो झाला. आणि महाराजांबद्दलची श्रद्धा निश्चितच तुमची असल्यामुळे महाराजांनी तुम्हाला वेळोवेळी प्रेरणा देऊन
अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. कारण दासगणूंचं जे कार्य आहे ते अतिशय मोठं प्रचंड असं कार्य आहे. पण मला एक सगळ्यात छान याच्यातला भाग हा जाणवला की तुम्ही अजून त्याला सुटसुटीत आणि सोपं करून सर्वसामान्यांपर्यंत आणि नवीन जनरेशन पर्यंत ते कार्य पोहोचवण्याचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न केला. आणि एक सगळ्यात छान गोष्ट मला ही आवडली तुमच्या संपूर्ण याच्यामध्ये की जिथे कुठे चुका झाल्या आहेत त्या स्वतःकडे तुम्ही त्याचं क्रेडिट घेतलेलं आहे आणि अतिशय तो प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये तुमच्या प्रत्येक ठिकाणी जाणवला. मला असं वाटतं की तुम्ही अतिशय छान कार्य करताय. भविष्यामध्ये तुमचे जे काही उपक्रम आहेत किंवा तुम्हाला हे जे कार्य पुढे न्यायचं आहे याच्यासाठी गजानन परिवारातर्फे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला या आपल्या परिवाराला एखादा तुमचा अनुभव किंवा एखादा काही संदेश द्यायचा असेल, कारण आपण सगळे लोक हे कुठेतरी वाटचाल करतोय आणि ही प्रत्येकाचीच कुठल्या ना कुठल्या ज्याला म्हणता येईल टप्प्यावर आपली ती वाटचाल सुरू असते. प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक व्यक्तिमत्वाची ती वाटचाल निरंतर सुरू असते. तर तुम्ही असं काही एखादा तुम्हाला असा जो प्रसंग जो आहे की जो तुम्हाला सांगता येईल की जो खूप असा आपल्या भक्तांना किंवा आपल्या गजानन परिवारामध्ये तुम्हाला शेअर करावा वाटेल असा एखादा प्रसंग आणि सगळ्यांसाठी एक चांगला संदेश आपल्याकडनं सर्व गजानन भक्तांकरता. संदेश तर म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जितकं म्हणून महाराजांविषयी तुम्हाला वाचता येत असेल तर तेवढं आपण वाचायला पाहिजे. आणि जसं म्हणजे की दासगणूने 19व्या अध्यायामध्ये जसं म्हटलंय की ही सगळी भावंड आम्ही जी काय आलोय पृथ्वी तलावावरती हे एक विशिष्ट कार्य आम्ही घेऊन आलेलो आहे. आणखीन तर त्यासाठी ना इतर सत्पुरुषांचं पण जे वाङ्मय ते आपण वाचायला पाहिजे. म्हणजे मी जसं आधी म्हणालो होतो ना की मी थोडासा नरहरी सोनार पद्धतीमध्ये मी करत होतो की फक्त महाराज त्याच्या पलीकडे काय नाही. पण नंतर मी जेव्हा वाचायला लागलो तर मला असं जाणवलं ना की इतर सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये सुद्धा महाराजांचे उल्लेख आहेत आणि ते आपल्याला काय जसं दासगणूने जितकं लिहिलं ना तर त्याच्या पलीकडे सुद्धा मी आता रंगनाथ महाराज आहेत समजा, त्याच्यानंतर मार्तंड माणिक प्रभू आहेत किंवा आपले गोपाळनाथ आहेत, माधवनाथ महाराज आहेत, यांच्या सुद्धा चरित्र आपण जर ते वाचलेलं नसू तर आपल्याला काय वाटतं की महाराज फक्त एवढेच मर्यादित आहेत का? तर तसं नाहीये. महाराजांची प्रतिभा म्हणा किंवा महाराजांचं अवतार कार्य जे होतं त्यावेळी इतकं जोरात होतं आणि इतकं जोमाने तेव्हा चालू होतं की अनेक संत सत्पुरुष त्यांना भेटायला यायचे. महाराज सुद्धा प्रसंगोपात जेव्हा बाहेर यायचे तेव्हा आवर्जून त्या संत सत्पुरुषांची भेट घ्यायची. तेव्हा मला असं वाटतं प्रत्येक स्थानावरती आपणही जायला पाहिजे. प्रत्येक स्थानात जे सत्पुरुष आहेत तर त्यांचा आणि महाराजांचा नेमका काय संबंध आहे? मला असं वाटतं की आपले जे भक्त म्हणून जी पायरी असते ना तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्रमोशन लागतं. आपण प्रमोशन घेत असतो. म्हणजे इथे आता मी 10वी झाल्यानंतर मला 15वी व्हायचं असतं, पण भक्त ही कॅटेगरी आपण मरेपर्यंत आपण भक्त म्हणूनच राहतो. मला असं वाटतं कुठेतरी आपण साधक व्हायला पाहिजे हळूहळू. फक्त महाराजांची भक्तीच कशाला? महाराजांना जाणून नको का आपण घ्यायला? दरवेळेला काहीतरी उभं राहायचं, मागत राहायचं, मग ते मिळाल्यानंतर उदो उदो करायचं. ह्याच्या पलीकडे जाऊन महाराज कशासाठी आले होते इकडे, त्यांना नेमकं काय सांगायचंय? आणि ज्याला आपण बिटवीन द लाईन म्हणतो तसं दासगणूने सगळं सांगितले, पण त्याच्यामध्ये काही जे अर्थ आहेत, भावार्थ ते जे दडलेले आहेत तर ते मला असं वाटतं ना की ते आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि ते अधिकाधिक आपल्याला जर नाही संबंध आहे तर बा एखादा आपला जर दुसरा असेल तर त्याच्याशी आपण डिस्कस करायला पाहिजे. किंवा आता जेव्हा सांप्रदायिक मेळावे होतात म्हणा किंवा जेव्हा चर्चा होतात तर तेव्हा विचारांचं आदान प्रदान बऱ्याच मंडळींनी करायला पाहिजे की बा मला हा जो का अध्याय मी वाचला ना तर त्याचा अर्थ मला असा कळलेला. मग एखादा कधी तेच म्हणतो की पण तुला जो कळलाय तोही योग्य आहे, पण ह्या अँगलने जर तू बघितलं तर तुला आणखीन वेगळं काहीतरी कळू शकतं. तर हा जो एक प्रकारे ते विचारांची देवाणघेवाण नुसतं आपण काय होतं की फक्त मेसेज फॉरवर्ड करत राहतो आपण. आणि अनुभवाच्या बाबतीमध्ये ना मी फक्त एक स्ट्रॉंगली सांगू शकतो, पण बरेचदा काय होतं ना की अनुभव हे ना मला जो अनुभव आलेला असतो ना तर मी जर तो दुसऱ्याला सांगितलं तर दुसऱ्याला असं वाटतं की त्यालाही तसा अनुभव यावा. म्हणजे मी जर मुद्दा म्हटलं की मी 21 गुरुवार केले आणि माझं अमुक काम झालं तर तोही भाबडेपणा 21 गुरुवार करतो. अरे पण तुझा पिंड वेगळा, तू म्हणजे व्यक्ती म्हणून वेगळा आहे ना. तर तुझं प्राक्तन वेगळं, माझं प्राक्तन वेगळं आहे. मला कदाचित मिळालं असेल, तुला मिळेलच असं नाही, किंवा तुला माझ्यापेक्षा जास्त सुद्धा मिळू शकतं. पण अनुभवाचा तो एक थोडासा गोंधळ होतो की लोक लगेच रिलेट करतात. तर तिकडे लोकांनी एवढंच करायला पाहिजे की त्यांनी जितके परिश्रम घेतलेत ना तेवढे परिश्रम आपण घेऊया, पण त्याच्यासारखं आपण करूया नको. कारण मी गजानन आशिष मध्ये असताना ना मला भरपूर अनुभव यायचे, पण मी फार मोजकेच अनुभव तेव्हा छापायचो. मी कार्यकारी संपादक असल्यामुळे तो अधिकार माझ्याकडे होता, पण अगदी कधी कधी पालिश अनुभव यायचे तर मी ते नाही छापायचो. याचं कारण काय ना की ते अनुभव सगळ्यांना असं वाटतं की मी पण असं केलं. म्हणजे अगदी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो की एखादा माणूस जातो तर तो त्याला कुठेतरी उशीर होतो आणि मग तो म्हणतो की माझी ती ट्रेन होती पण मी वेळेवर पोहोचलो नाही आणि ती ट्रेन उशीर आली. मी महाराजांना म्हटलं मला कसंही करून अर्जंट जायचंय, तर ती ट्रेन आणि ती नेमकी उशीर आली महाराजांच्या कृपेने.
मी त्या अनुभवाला फार म्हणजे असं मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष का करतो, कारण मुळातच आपण का उशिरा जायचं म्हणजे कारण जी लोक लवकर आले ती पण महाराजांचीच भक्त आहेत, म्हणजे मग त्यांच्यावर महाराजांनी अन्याय केला असा त्याचा आपण अर्थ काढायचा का? तर तसं नसतं. झालं चुकून माकून तो योगायोग झाला, पण तो आपल्यापर्यंत ठेवायचा, आपण तो पब्लिक करायचा नाही. तर उद्या सगळे काही लोक मुद्दाम उशिरा जातील, त्यामुळे महाराज आहेत आपले बसलेले, ते उशिरा ट्रेन आणतील. तर असं जे काय ते चुकीचं एक थोडंसं इमेज जातं ना. आणि मला सर्वात एक संदेश देण्यापेक्षा मला असं वाटतं ना की आपल्याला स्वतःवरती ना अभिमान पाहिजे की मी गजानन महाराजांचा भक्त आहे, आणि आमचे गजानन महाराज म्हणजे अध्यात्म विश्वातले एक श्रेष्ठ सत्पुरुष आहेत, ब्रह्मांड नायक अनंत कोटी आपण जेव्हा त्यांना म्हणतो ना, हो. ती बिरुदावली जर आपण त्यांना लावत असू तर आपलं वर्तन जे आहे ना ते सुद्धा गजानन महाराजांच्या त्या सार्वभौमत्वाला साजेसं पाहिजे. आपण काहीतरी विचित्र वागायचं आणि मग आपण गुरुचं नाव घ्यायचं, तर ते गुरुना कमीपणा येतो. तर मी एवढंच फक्त म्हणेन की आपल्या गुरुला आपण कमीपणा येईल असं काय आपण करता कामा. आपल्याकडे तो ऍटिट्यूड पाहिजे की मी गजानन महाराजांचं बघते, माझ्यातून चांगलंच व्हायला पाहिजे. म्हणजे जसं आपण शेगावमध्ये गेल्यानंतर बघतो स्वच्छता, तर ती स्वच्छता नुसतं शेगावमध्ये जाऊन कौतुक करण्यासारखं नाही. मी जिथे राहतो तिथे पण ती स्वच्छता करायला पाहिजे, कारण मी फक्त शेगावमध्ये गजानन महाराजांचं बघते नाही, मी माझ्या घरामध्ये सुद्धा गजानन महाराजांचंच बघते. आणि जर उद्या निदान आपला संप्रदाय तरी स्वच्छ राहील, दुसऱ्याचं काय करायचं ते आपलं काय लुकाऊट नाही. कारण महाराज पण म्हणाले जे माझे असतील त्यांचं मी त्यांच्याकडे मी पण, इतरांची मला गरज नाही. कारण इतरांचं बघायला त्यांचे सत्पुरुष आहेत किंवा त्यांची संस्थान आहेत. तर मला असं ते वाटतं की विचारांची गल्लत आपण करता कामा नये. ते जे आपण अनुभवतो ना ते प्रत्यक्ष जीवनात तर आपल्याला नाही आलं ना, तर मला असं वाटतं कुठेतरी महाराजांना पण तो कमीपणा येतो की अरे मी इतका जीवापाड यांच्यावरती प्रेम करतोय आणि हे फक्त सोयीनुसारच फक्त त्यातलं घेतात. ते खरं तर आपण सर्वव्यापी महाराजांचं जे अवतार करायचे ते आपण घ्यायला पाहिजे. आणि कधी कधी असं वाटतं ना की का मागावं महाराजांकडे, महाराजांनी आपल्याला भक्त म्हणजे म्हणून आपल्याला मान्यता दिलेली आहे किंवा म्हणा की आपण त्यांची सेवा करतोय, ह्याच्यापेक्षा आणि काय आपलं भाग्य असू शकतं. तर हात दाखवून अवलक्षण कधी करू नये असं माझं मत आहे. अर्थात ते योग्य आहे की अयोग्य मला कल्पना नाही, पण मी पूर्वी करायचो, पण नंतर आता मी ते सोडून दिलं. मी त्यांना म्हणतो तुम्हाला काय योग्य वाटेल ते करा तुम्ही, पण माझं प्रेम हे अखंड राहणारच आहे तुमच्यावर. दादा तुमच्याशी एक अतिशय सुंदर असा संवाद झालाय आणि तुम्ही बऱ्याचशा गोष्टी लेखन व्यवसाय, प्रकाशन व्यवसाय आणि तुम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव हे अतिशय सुंदररित्या उलगडून दाखवले. मला असं निश्चित वाटतं की हा जो आपला युट्यूबवरचा जो कार्यक्रम आहे तो जास्तीत जास्त भक्तांपर्यंत, परिवारातल्या भक्तांपर्यंत पोहोचेल आणि निश्चितच तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन आणखीनही असे चांगले उपक्रम सगळेजण करतील अशी आपण आशा करूया. आजच्या या शुभदिनी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तुम्ही अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन पण केलंय आणि अतिशय चांगल्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही उलगडून दाखवल्या आहेत. तर मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला देतो आणि तुम्हाला चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व परिवारातर्फे पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो आणि याच्या पुढच्या भागामध्ये आपण निश्चित भेटूया. धन्यवाद. नक्कीच, मलाही नक्कीच आवडेल तुम्हाला सर्वांना भेटायला आणि मी तुमचे मनापासून आभार मानतो. सर्वांवरती महाराजांची अखंड आणि अविरत कृपा राहो एवढंच मी फक्त महाराजांनी